महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांच्या सबलीकरणासाठी आणि आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविलेल्या आहेत. स्वयंसहायता समूह म्हणजेच बचत गट योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारची अत्यंत महत्त्वपूर्ण योजना आहे. ज्यांना इच्छा आहे अशा महिलांनी एकत्रित येऊन स्वयंसहायता समूह म्हणजेच बचत गट स्थापन करणे आणि त्या बचत गटाद्वारे स्वतःला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करणे हे उद्दिष्ट आहे. आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ग्रामीण, निमशहरी, शहरी भागांमध्ये मिळून सुमारे 1 लाखपेक्षाही जास्त स्वयंसहायता समूह म्हणजेच बचत गट स्थापन झालेले आहेत आणि या बचत गटांच्या माध्यमातून असंख्य महिलांना रोजगार मिळालेले आहेत. सोबतच त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम देखील झालेल्या आहेत. मात्र असे असतानाही अनेक वेळा बचत गटांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही किंवा त्यांना योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे त्यांनी तयार केलेला माल, वस्तू किंवा खाद्यपदार्थ ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यास अडचण निर्माण होते. अशा वेळी या बचत गटांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्या तयार केलेल्या वस्तूंना योग्य मार्केटिंग करून ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक संस्था गेल्या 4 वर्षांपासून कार्यरत आहे आणि तिचे नाव आहे SHG मेड म्हणजेच सेल्फ हेल्प ग्रुप मेड. SHG मेड कशा प्रकारे बचत गटांना मार्गदर्शन करते आणि कुठल्या पद्धतीने मार्केटिंग करून त्यांनी तयार केलेल्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यास मदत करते याबद्दल आपण जाणून घेऊया. SHG मेड म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप मेड. बचत गटांनी बनवलेला माल ग्राहकांपर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या माध्यमातून पोहोचवणे. बोलायला सोपी वाटणारी ही गोष्ट प्रत्यक्षात आणणे सोपे नव्हते. मात्र अमित मनोरे या धडाडीच्या तरुणाने हा विचार केला आणि त्याने व त्याच्या टीमने हे प्रत्यक्षात आणलं. 4 वर्षांपूर्वी 2021 मध्ये अमित आणि त्याच्या टीमने SHG मेड संस्था स्थापन केली. कोणतीही नाविन्यपूर्ण संकल्पना राबवताना अनेक अडचणी येतात. अशाच अनेक अडचणींचा सामना अमित आणि त्याच्या टीमने वेळोवेळी केलेला आहे. बचत गटाचा कन्सेप्ट मी ज्यावेळेस बघितला त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की भारतामध्ये प्रत्येक गावोगावात बचत गटांची स्थापना केलेली आहे, परंतु हे बचत गट व्यवस्थितरित्या कार्यरत होताना आपल्याला दिसत नाही आहे. तर यासाठी काहीतरी करावं किंवा बचत गटांकडनं आपण देशाची आर्थिक स्थिती बदलवू शकतो हे माझ्या ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस मी बचत गटांकरता काम करण्याचे ठरवलं. बचत गट हा तळागाळात पोहोचलेला गावोगावी असणारा भाग आहे. जर आपल्याला रुरल क्षेत्रामध्ये एक विशेष डेव्हलपमेंट करायची असेल, रुरल क्षेत्राचा विकास करायचा असेल तर रोजगार हा खूप मोठा भाग आहे आणि एक स्त्रीला रोजगार असणं म्हणजे एक संपूर्ण घराला रोजगार असणं. सरकारी पातळीवर असो किंवा जनमानसांमध्ये ही संकल्पना रुजविणे असो हे सहज शक्य नव्हते. मात्र सचोटीने हे काम यांनी पूर्ण केले. कारण जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतो आणि त्यामागे महिला सक्षमीकरणासारखा एक उदात्त हेतू असतो त्यावेळी काम पूर्णत्वास नक्कीच येते. आणि आज SHG मेड या संस्थेने मार्गदर्शक बनून बचत गटांच्या माध्यमातून अनेक महिलांच्या आयुष्यात नवे रंग भरलेले असून त्यांना स्वयंपूर्ण बनविण्यास मदत केलेली आहे. SHG मेड बचत गटांना कशा प्रकारे मार्गदर्शन करतात ते पाहूया. स्वयंसहायता समूह म्हणजेच बचत गट स्थापन करताना महिलांना बचत गटांच्या माध्यमातून कोणता व्यवसाय सुरू करता येईल याबद्दल सर्वांगीण चर्चा आणि अभ्यास करून SHG मेड संस्था महिलांना मार्गदर्शन करतात. कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाच्या ठरवून दिलेल्या आदेशानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या कागदपत्रांची पूर्तता करणे अनिवार्य असते. बचत गट स्थापन करण्यात ग्रामीण भागातील महिलांना अडचणीचे होऊ नये म्हणून SHG मेड महिलांना मार्गदर्शन करताना सोप्या पद्धतीने मदत करते. बिझनेस ॲनालिसिस करताना आम्ही प्रथम बचत गटांकडे जाऊन बचत गटांकडे असणारे स्किलची तपासणी करतो. त्यांच्याकडे असणारे स्किल किंवा
त्या आजूबाजूला ते आता सद्यस्थितीमध्ये करत असणारा उद्योग किंवा सद्यस्थितीमध्ये करत असणारे काम याची तपासणी करतो, जेणेकरून आम्हाला त्यांचे बेसिक नॉलेज कशात आहे आणि ते हा उद्योगधंदा करू शकतात का याची माहिती प्राप्त होते. बिझनेस प्लॅनिंगमध्ये आम्ही बचत गटांचा डेटा ॲनालिसिस करतो. फार्म बेस्ड आणि नॉन फार्म बेस्ड असे 2 प्रकारचे उद्योग आपल्या भारतामध्ये बचत गट करत असतात. तर फार्म बेस्ड जर उद्योग असेल आणि ते रुरल एरियातले असतील तर त्यांना आपण फार्म बेस्ड उद्योग सजेस्ट करतो आणि कुठल्या व्यवसायाला डिमांड आहे त्याच्या बेसिसवर त्यांच्याकडे कुठली क्रॉप सायकल आहे आणि क्रॉप सायकलचा एक प्रॉपर ॲनालिसिस घेऊन आमची ॲनालिसिस टीम एक प्रॉपर ॲनालिसिस घेऊन त्यांना गाईड करते की जळगावमध्ये आपण कुठला व्यवसाय करू शकतो, धुळ्यात कुठला व्यवसाय करू शकतो, मुंबईच्या गटांना आपण नॉन फार्म बेस्ड कुठले व्यवसाय रिकमेंड करू शकतो. या सगळ्या पूर्ण महाराष्ट्रभरातल्या गटांना, तसेच दीव दमण दादरा नगर हवेली, जम्मू काश्मीरचे काही गट, त्यानंतर गुजरातचे काही गट, या सगळ्या गटांना आपण गेल्या 3 वर्षापासून ते 4 वर्षापासून मदत करतो आहे. बचत गट नोंदणी. बचत गटांच्या नोंदणीसाठी कोठे जावे, कोणती कागदपत्रे लागतात याबद्दलची माहिती देण्यात येते. दुकान नोंदणी प्रमाणपत्र, शॉप ॲक्ट लायसन्स किंवा कंपनी रजिस्ट्रेशन. दुकान नोंदणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी किंवा कंपनी रजिस्ट्रेशन करतेवेळी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची तयारी आणि आवश्यक ती मदत केली जाते. अन्न उद्योग परवाना, फसाई लायसन्स. खाण्याचे पदार्थ बनविण्यासाठी अन्न उद्योग परवाना महत्त्वाचा असतो. उत्पादन संबंधित सर्व प्रकारच्या लॅब टेस्टिंग. एखादा बचत गट जर खाद्यपदार्थ बनविणार असेल तर त्यासाठी त्या अन्न पदार्थांची गुणवत्ता वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्टिंगद्वारे तपासली जाते. 7 दिवसात ठेवलेला कढीपत्त्याचा स्मेल जातो, पण आमच्या बचत गटांनी महिलांनी बनवलेल्या कढीपत्त्याच्या पावडरला 7-7 महिने स्मेल जात नाही. 2-2 वर्षाची त्याची शेल्फ लाईफ आहे. या सगळ्या गोष्टींचं टेस्टिंग आणि या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. उद्यम आधार किंवा GST सर्टिफिकेट. बचत गट स्थापन करताना त्याला उद्यम आधार अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र घ्यावे लागते. व्यवसायात वाढ झाल्यावर GST सर्टिफिकेट काढावे लागते. याबद्दल SHG मेड बचत गटांना योग्य मार्गदर्शन करतात. इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन्स. ज्यावेळी बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना आपल्या देशाबाहेर विक्रीसाठी पाठवायचे असते त्यावेळी इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन्स असणे अनिवार्य असते. या संदर्भात लागणारी कागदपत्रे आणि माहिती SHG मेड इच्छुकांना देऊन त्यासाठी पूर्ण सहकार्य करते. ट्रेडमार्क प्रमाणपत्र. ज्यावेळी एखाद्या बचत गटाला त्यांनी तयार केलेल्या वस्तूसाठीचे पेटंट हवे असते त्यावेळी त्यांना ट्रेडमार्क घेणे आवश्यक असते. अशा वेळी SHG मेड त्यांना मदत करते. लोगो बनविणे. वेगवेगळ्या बचत गटांचे वेगवेगळी नावे असतात आणि त्या नावांच्या अनुषंगाने त्या बचत गटांचे लोगो तयार केले जातात. अशा वैविध्यपूर्ण आणि कलात्मक लोगो तयार करण्यासाठी SHG मेडची टीम काम करते. व्यवसायाचे नियोजन. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार मिळणे आवश्यक आहे. त्यातून त्यांचे आर्थिक पाठबळ वाढावे आणि त्या स्वयंपूर्ण व्हाव्या हा बचत गटांचा मूळ उद्देश आहे. त्यामुळेच बचत गट हे ठराविक गावात अथवा शहरांपुरते मर्यादित न राहता त्यांना सुनियोजित व्यवसायाचे स्वरूप दिल्यास पैसा आणि प्रतिष्ठा दोन्ही मिळू शकते. याच विचारधारेने SHG मेड टीम बचत गटांना त्यांच्या बचत गटाला व्यवसायाचे स्वरूप कसे द्यायचे याबद्दलचे सुनियोजित व्यवस्थापन नियोजन शिकवते. पॅकेजिंग डिझायनिंग. बचत गटाच्या माध्यमातून तयार केलेल्या वस्तूंना किंवा खाद्यपदार्थांना योग्य पद्धतीने बंदिस्त आवरण म्हणजेच पॅकेजिंग केल्याशिवाय त्यांना कुठल्याही मार्केटमध्ये पाठवणं शक्य नाही. अशा पॅकेजिंगच्या डिझाईनचे काम SHG मेड टीम करत असते. आकर्षक डिझाईन आणि दिसायला सुंदर पॅकेज असेल तर ग्राहक त्या वस्तूकडे किंवा खाद्यपदार्थाकडे आकर्षित होतात आणि यामुळे खरेदी विक्रीवर चांगला परिणाम होतो. विक्रीमध्ये खूपच फरक पडलेला आहे आणि आम्हाला मुंबई, पुणे, नाशिक इथे पण चांगली पॅकेजिंग केल्यामुळे शहरात पण बाजारपेठ मिळते आहे. तसेच आमच्या महिलांचा पण आत्मविश्वास वाढला आहे. तसेच आपल्या प्रॉडक्टबद्दल समोरच्याला कसं समजवायचं आणि पॅकिंग कसं करायचं, हायजेनिक कसं ठेवायचं आपलं युनिट, ती पण माहिती आम्हाला SHG मेडवाल्यांकडूनच मिळाली. पॅकेज प्रिंटिंग.
बचत गटाच्या लोगो आणि पॅकेजिंगचे डिझाईन तयार झाल्यानंतर त्या पॅकेजचे प्रिंटिंगचे काम सुद्धा SHG मेड संस्थेमार्फत वाजवी दरात केले जाते. यामुळे बचत गटातील महिलांना सहज आणि सोप्या रीतीने पॅकेज प्रिंटिंगमध्ये मदत होते. त्यामुळे त्यांना प्रिंटिंग करिता इतरत्र शोध करण्याची गरज भासत नाही. आय कार्ड आणि व्हिजिटिंग कार्ड डिझायनिंग. बचत गटांच्या महिलांना अनेक वेळा वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थिती द्यावी लागते. सोबतच जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या विविध महोत्सवांमध्ये त्यांच्या बचत गटांचे स्टॉल लावले जातात. अशा वेळी त्या बचत गटाच्या महिलांना स्वतःच्या बचत गटाच्या नावाचे व्हिजिटिंग कार्ड ग्राहकांना वाटण्यासाठी आवश्यक असतात. सोबतच महिला कार्यकर्त्यांना आय कार्ड सुद्धा महत्त्वाचे असते. अशा वेळी SHG मेड संस्था बचत गटाच्या आय कार्ड आणि व्हिजिटिंग कार्डचे डिझाईन बनवून देते. बचत गट स्थापन करायचे असले तरीही याला व्यवसायाचे स्वरूप देण्यासाठी आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे. अशा वेळी कोणकोणत्या बँकेमधून कुठल्या योजनांद्वारे बचत गटांना कर्ज मिळू शकेल याची माहिती आणि त्यासंबंधित लागणारी सगळी कागदपत्रे यासंबंधीची माहिती SHG मेड संस्था महिलांना देत असते. व्यवसाय निधी संबंधित सेवा. व्यवसाय लोन संबंधित सरकारी योजना, शासकीय अनुदान मंजुरी मदत, कर्ज अर्ज संबंधित मदत, कर्ज लवकरात लवकर कसे मिळेल यासाठीची मदत, कर्जासंबंधित कागदपत्रे तयार करण्यासाठी मदत, बचत गटास व्यवसायासाठी गुंतवणूकदार शोधण्यासाठी मदत, व्यवसाय विमा. विविध प्रकारच्या बँका बचत गटांना निधी देत असतात आणि आर्थिक सुबत्ता येण्याकरता विविध प्रकारच्या ग्रामीण सहकारी संस्था किंवा शासनामार्फत RF मार्फत देखील फंड उपलब्ध होत असतो. तरी या सर्व निधीचे नियोजन कसे असायला हवे, कुठल्या उद्योगधंद्याला कुठल्या प्रकारचा निधी उपलब्ध व्हावा व तो निधी कशा प्रकारे बचत गटांपर्यंत पोहोचेल याकरता SHG मेडमार्फत आम्ही निधी उपलब्धता करून देत असतो. विविध बँकांशी कॉन्टॅक्ट करून देणं, त्याबरोबरीला DRP या DRPंसोबत बोलून बँकांचे प्रकरण करणं, बँकांचा DPR तयार करून देणं आणि DPR सबमिट करून त्यासाठी उद्योगधंद्याला लागणारा निधी उपलब्ध करून देण्यापर्यंत आमची संस्था कार्यरत आहे. बचत गटाला व्यवसायाचे स्वरूप देण्यासाठी बचत गटातील महिलांना बचत गटासंबंधीचे वेगवेगळे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन कार्यक्रम होत असतात. SHG मेड अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार प्रशिक्षण आणि विकास यासंबंधीचे प्रशिक्षण देत असतात. व्यवसायातील प्रशिक्षण आणि विकास. कौशल्य विश्लेषण. बचत गट स्थापन करण्याआधी महिलांनी एकत्र येऊन त्यांच्यामधील कौशल्य जाणून घेतले पाहिजे. काही महिलांना वेगवेगळे खाद्यपदार्थ चांगल्या रीतीने बनवता येतात, तर काही महिला सजावटीच्या वस्तू बनविण्यात कुशल असतात. अशा वेळी आपण कोणत्या प्रकारचा बचत गट स्थापन करायचा याचा विचार होणे गरजेचे असते. याबद्दल SHG मेड संस्था त्या महिलांशी चर्चा करून योग्य विश्लेषण मांडते आणि त्यानुसार त्यांना मार्गदर्शन करते. व्यवसायाचे पूर्ण प्लॅनिंग. स्वयंसहाय्यता समूह असला तरीही त्याला व्यवसायाचे स्वरूप देण्यासाठी योग्य रीतीने नियोजन करणे आणि त्याची योग्य रीतीने अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे. अशा वेळी व्यवसायाच्या नियोजनासंबंधी SHG महिलांना मदत करते. कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रमाणपत्र. बचत गट स्थापन करण्यासाठी शासनाकडून कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रमाणपत्र दिले जाते. हे प्रमाणपत्र बचत गटांना कशा प्रकारे मिळेल, त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील याची माहिती SHG मेड महिलांना करून देते. मार्गदर्शन. कागदपत्रासंबंधी योग्य ते मार्गदर्शन वेळोवेळी ही संस्था महिलांना देत असते. सोबतच बचत गटाबद्दलच्या नवनवीन योजनांतर्गत माहिती दिली जाते. प्रशिक्षण. बचत गटाच्या स्थापनेपासून ते त्याला वेळोवेळी लागणाऱ्या मार्केटिंग संदर्भात सोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याबद्दलचे प्रशिक्षण वेळोवेळी या संस्थेमार्फत संबंधित बचत गटांना ऑनलाईन सेमिनार आणि वर्गशाळा या माध्यमातून दिले जाते. जसं की मी थोडीफार शिकलेली आहे, मोबाईल ऑपरेट करायचं कसं काय हे गोष्टी मला कळतात, पण माझ्या प्रत्येक एक महिलेला कळतंच असं नाही. मग त्याच्यासाठी त्यांनी जसं की फोटो कसं काढायचे आणि ते फोटो अपलोड कसं करायचे आणि SHG मेडची जी टीम आहे जसं की गौरव, अमित सर वगैरे
ते आम्ही कधी पाहिले सुद्धा नाहीत. फक्त ते फोनवर सांगतात की ताई हे असं करा, ते ताई तसं करा, आणि ताई त्या व्यवस्थित केल्यानंतर त्याचे व्हिडिओज पाठवा. अगदी लहान बाळाला कसं आपण मार्गदर्शन करतो की हे ह्याच्यानंतर हे करायचं, त्याच्यानंतर ते करायचं, अगदी त्या व्यवस्थित पेशन्सने कुणावर न चिडता खूप चांगल्या पद्धतीचं फोटो सेशन आणि त्याच्यापुढं डिलेवरी, ह्या सगळ्या प्रोसेस खूप चांगल्या पद्धतीने अमितजीची टीम आम्हाला मार्गदर्शन करते. शासकीय योजना संबंधी प्रशिक्षण. महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांच्या सबलीकरणासाठी आणि आर्थिक विकास होण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले आहेत. SHG मेड या शासकीय योजनांची माहिती बचत गटांना देत असतात. व्यवसाय संबंधित विशेषज्ञ. बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी SHG मेड संस्था व्यवसायाचा अनुभव असलेल्या व्यक्तींना, खास करून व्यवसाय संबंधित विशेषज्ञांना बोलवून त्यांचे मार्गदर्शक कार्यक्रम बचत गटांसाठी उपलब्ध करून देते. निधी उपलब्धतेसाठी आमच्याकडे अनेक पर्याय आम्ही बचत गटांना सुचवतो. जसे निधी ही बँकेकडनं उपलब्ध होऊ शकते कर्ज स्वरूपामध्ये. दुसरं, निधी ही शासनाच्या विविध सबसिडीमार्फत उपलब्ध होऊ शकते. त्यानंतर विविध वेगवेगळ्या स्कीम्स आहे, त्या अंतर्गत महिलांना निधी उपलब्ध होऊ शकते. अशा वेगवेगळ्या स्कीमचा अभ्यास करणं बचत गटांना शक्य होत नाही. याकरता SHG मेडची एक स्वतंत्र टीम त्यावर कार्यरत आहे, ज्या अंतर्गत आम्ही शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा अभ्यास करतो आणि त्या योजना ग्रामीण भागातील महिलांना कशाप्रकारे पोहोचतील आणि त्या कशाप्रकारे आपण देऊ शकतो याची देखील आम्ही दखल घेत असतो. व्यवसाय कसा चालवावा हे त्यांच्या महिलांना त्यांना कळणं गरजेचं आहे की हा व्यवसाय नेमकं करायचा कसा आहे. तर तो व्यवसाय कसा करावा त्याचं ट्रेनिंग आम्ही त्यांना उपलब्ध करून देतो आणि प्रत्येक महिलेला, त्यांच्या गटातल्या प्रत्येक महिलाला त्या बाबतीचं ट्रेनिंग देतो. मशिनरी कशी हाताळावी आणि युरोपियन स्टँडर्ड्सला, अमेरिकन स्टँडर्ड्सला, इंडियन स्टँडर्ड्सला, FSI बोर्डाला जर खाद्य उत्पादक असतील तर ते खरोखर उतरावे असं प्रोडक्ट, असं ट्रेनिंग आणि असं या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना उपलब्ध करून देतो. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, ई-कॉमर्स अकाउंट संबंधित ट्रेनिंग. आधुनिक तंत्रज्ञानाच्या या युगात आज इंटरनेट हे माध्यम घराघरातच नव्हे तर प्रत्येकाच्या हातात उपलब्ध झालेले असल्याने अनेक वेळा खरेदी विक्री ही इंटरनेटच्या अर्थात ई-कॉमर्सच्या माध्यमातून करण्याचा कल वाढलेला आहे. त्यामुळेच बचत गटांची दर्जेदार उत्पादने ई-कॉमर्सच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचावी या विचाराने आणि या बचत गटात काम करणाऱ्या महिलांना याचे ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, ई-कॉमर्स संबंधात वेगवेगळी शिबिरे आणि कार्यक्रम संस्था घेत असते. त्यासाठी आम्ही काही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म बनवले जे की काळाची गरज आहे. आजकाल सगळ्यांना प्रोडक्ट त्यांच्या घरबसल्या मिळवायची इच्छा असते. तर आम्ही बचत गटांसाठी SHG ई-शॉप आणि रुरल रॅक असे 2 ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म बनवले जे की स्पेसिफिकली बचत गटांच्या प्रोडक्ट्सला इंटरनॅशनली आणि नॅशनली मार्केट करतो. जेणेकरून रुरल रॅक हे आम्ही इंटरनॅशनली मार्केट करतो. जगभरातल्या 72 देशांमध्ये आम्ही प्रोडक्ट्स मार्केट करतो आणि भारतामध्ये SHG ई-शॉप ही आमची फर्म आहे. SHG ई-शॉप हा आमचा प्लॅटफॉर्म आहे ज्यातून आम्ही बचत गटांचे प्रोडक्ट हे भारतभरात पोहोचत असतो. तयार उत्पादनांच्या खरेदी, विक्री, मार्केटिंग या संदर्भातला अभ्यास त्या बचत गटांना किंवा कंपनीला असणे गरजेचे आहे. व्यवसाय वृद्धीसाठी येणाऱ्या अडचणी आणि त्यावर कशा प्रकारे मात करता येईल याबद्दलचा सखोल अभ्यास केल्यामुळे ही संस्था या बचत गटांना मार्केटिंग संबंधातले प्रशिक्षण देत असते. उद्योगधंदा स्थापन केल्यानंतर त्याचे मार्केटिंग करणे हे अत्यंत आवश्यक असते. परंतु बचत गटांना हे मार्केटिंग न जमल्यामुळे अनेक उद्योगधंदे हे मोठ्या प्रमाणात उभे राहू शकलेले नाही आहेत. तर या समस्येसाठीच SHG मेड अंतर्गत मार्केटिंगचे एक नवीन दालन आपण बचत गटांना उघडून देतो, ज्या अंतर्गत आपण ऑनलाईन व ऑफलाईन अशा 2 पद्धतीमध्ये मार्केटिंग करत असतो. आज जमाना ऑनलाईनचा असल्या कारणास्तव कोणालाही कुठलंही उत्पादन घ्यायचे असल्यास प्रत्येक व्यक्ती हे ऑनलाईन उत्पादन घेण्याकडे सर्वात जास्त कल ठेवतो आहे. जसं कुठलंही उत्पादन घ्यायचं असल्यास मोबाईल फोन असू द्या किंवा कुठलाही खाण्याचे पदार्थ असू द्या, प्रत्येक व्यक्ती हे आपल्या मोबाईलवरून सहजगत्या ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मेशो अशा अनेक नावाजलेल्या ई-कॉमर्स साईटवर जाऊन सदरचे उत्पादन बघत असतो किंवा साधारण गुगल करून बघत असतो की ह्या उत्पादनाची किंमत किती, हे उत्पादनाची क्वालिटी कशी आहे. आपले बचत गट अशा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर आपल्याला मागे राहताना दिसत आहे.
तर आपल्या बचत गटांना अशा ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर आणणे अत्यंत आवश्यक असल्याने SHG मेडमार्फत ऑनलाईन मार्केटिंग हा एक सेगमेंट आपण सुरू केलेला आहे. या अंतर्गत आपण वेगवेगळ्या ई कॉमर्स पोर्टलवर तसेच आपल्या स्वतःच्या 2 पोर्टल जसे SHG ई शॉप असू द्या, रुरल रॅक असू द्या, अशा पोर्टलवर आपण त्यांचे उत्पादन हे अपलोड करत असतो आणि आपले उत्पादन महाराष्ट्रातच नाही तर देशातील विविध प्रकारच्या विविध सिटीजमध्ये त्यांचे उत्पादन आपण पोहोचवत असतो. बचत गटांचा गुगल्स प्रेझेन्स. सर्वत्र इंटरनेटच्या माध्यमातून खरेदी विक्री मार्केटिंग होते आणि त्यासाठी सगळे ग्राहक जास्तीत जास्त गुगलचा वापर करतात. त्यामुळे ज्यावेळी एखाद्या ग्राहकाला बचत गटांनी तयार केलेले एखादे उत्पादन खरेदी करायचे असेल तर अशा वेळी बचत गटांना गुगल सर्च इंजिनच्या शोध प्रक्रियेत सामावून ग्राहकांना आपल्या बचत गटाचे नाव आणि उत्पादन सहजरित्या समोर दिसणे महत्त्वाचे आहे. यासाठी या संस्थेची टीम काम करते. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिशो, SHG शॉप, रुरल रॅक यासारख्या प्लॅटफॉर्मवर प्रॉडक्ट आणण्यास मदत. भारतीय खाद्यपदार्थ आणि वस्तू यांना जगभरात मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी बचत गट सदैव तयार असतात. मात्र विदेशातील व्यक्तींना किंवा वेगवेगळ्या शहरातील ग्राहकांना बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांची माहिती ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिशो या ई कॉमर्सच्या माध्यमांवर असणे गरजेचे आहे. अशा वेळी बचत गटाच्या या उत्पादनांना या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आणण्याचे काम ही संस्था करते. ऑनलाईन उत्पादनाची जाहिरात सेवा. SHG मेड संस्था ऑनलाईन उत्पादनांची जाहिरात तयार करून ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर टाकते जेणेकरून ग्राहकांना संबंधित उत्पादनांची माहिती मिळते. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्म बिझनेस उभारण्यास मदत. वाढत्या सोशल मीडियाचा वापर आजकाल उत्पादनांच्या मार्केटिंगसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. बचत गटांनी तयार केलेली उत्पादने सोशल मीडियाच्या व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम यासारख्या माध्यमांवर बिझनेस उभारण्यासाठी आणि सोशल मीडिया नावाचे भव्य दालन उपलब्ध करून देण्यासाठी या संस्थेची टीम काम करते. जाहिरात, पॅकिंग, डिझाईन, लोगो बनवून मिळतात. विविध सरकारी तसेच खाजगी मेळावे कधी आणि कुठे असतील याची माहिती तसेच रजिस्ट्रेशन करण्यास मदत. ग्रामीण भागात काम करणाऱ्या बचत गटांना शहरात घडणाऱ्या किंवा राज्यात घडणाऱ्या वेगवेगळ्या मेळाव्यांबद्दल माहिती नसते. अशा वेळी संस्था विविध सरकारी आणि खाजगी मेळावे कधी कुठे असतील याची माहिती वेळोवेळी बचत गटांना पुरवते. या माहितीच्या आधारे बचत गटांना त्यांचा व्यवसाय योग्य रीतीने आणि मोठ्या प्रमाणात करता येतो. बचत गटांचे उत्पादन विक्री करण्यासाठी विविध प्रकारचे मेळावे घेतले जातात. जसे राज्य शासनामार्फत महालक्ष्मी सरस असू द्या किंवा जिल्हा प्रशासनामार्फत अनेक दिवाळीमध्ये अनेक मेळाव्यांचे आयोजन केले जाते. सदरील मेळाव्यांपर्यंत पोहोचण्याकरता महिलांना जिकरीचे होत असते, परंतु SHG मेड संस्था यामध्ये आपल्याला मदत करते. आम्ही प्रत्येक बचत गटापर्यंत ही मेळाव्याची माहिती पोचवतो आणि प्रत्येक बचत गटाला मेळाव्यापर्यंत कसे पोचता येईल त्यासाठी आम्ही मदत करत असतो. ब्रँडिंग किंवा प्लॅनिंग आणि लोकल जाहिरात करून मिळते. अनेक बचत गट असले तरीही त्यांनी तयार केलेल्या उत्पादनाची काहीतरी खासियत असतेच. ही खासियत म्हणजेच ब्रँडिंग. अशा नवनवीन उत्पादनांचे ब्रँडिंग सोबत त्यांचे प्लॅनिंग आणि लोकल जाहिरातींच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ही संस्था करते. जगभरात 92 देशांपर्यंत आपले उत्पादन पोहोचवण्यासाठीची मदत. वाढत्या मागणीमुळे आणि आयात निर्यात वाढल्यामुळे जगभरात सुमारे 92 देशांपर्यंत आपल्या बचत गटांनी तयार केलेली उत्पादने आपण विक्री करू शकतो. अशा वेळी ही संस्था इंटरनेटच्या माध्यमातून आणि ई कॉमर्सच्या सोबतीने बचत गटांची उत्पादने 92 देशांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करते. त्यासाठी आम्ही काही ई कॉमर्स प्लॅटफॉर्म बनवले जे की काळाची गरज आहे. आजकाल सगळ्यांना प्रोडक्ट त्यांच्या घरबसल्या मिळवायची इच्छा असते, तर आम्ही बचत गटांसाठी SHG ई शॉप आणि रुरल रॅक असे 2 ई कॉमर्स प्लॅटफॉर्म बनवले जे की स्पेसिफिकली बचत गटांच्या प्रोडक्ट्सला इंटरनॅशनली आणि नॅशनली मार्केट करतो. जेणेकरून रुरल रॅक हे आम्ही इंटरनॅशनली मार्केट करतो. जगभरातल्या 72 देशांमध्ये आम्ही प्रोडक्ट्स मार्केट करतो आणि भारतामध्ये SHG ई शॉप ही आमची फर्म आहे. SHG ई शॉप हा आमचा प्लॅटफॉर्म आहे ज्या थ्रू आम्ही बचत गटांचे प्रोडक्ट हे भारतभरात पोहोचत असतो.
बचत गटातल्या ज्या महिला असतात त्या जे काही प्रॉडक्ट्स बनवतात ते आम्ही SHG मेड या आणि SHG शॉप या प्लॅटफॉर्मवरती लाईव्ह करतो, जेणेकरून पूर्ण भारतामधल्या लोकांना ते प्रॉडक्ट विकत घेण्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म थ्रू हेल्प होते. आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून एक प्लॅटफॉर्म आहे रुरल रॅक, जिथे भारताच्या बाहेर इतर 92 कंट्रीजमध्ये आम्ही हे प्रॉडक्ट एक्सपोर्ट करतो. सो म्हणजे बचत गटांच्या महिलांना अशा प्रकारे आम्ही मार्केटिंग करण्यासाठी त्यांच्या प्रॉडक्टची मदत करतो. भारताच्या विविध कानाकोपऱ्यामध्ये बचत गटांचे उत्पादन आम्ही पोहोचवण्यात यशस्वी झालेलो आहोत. ते खाण्याचे पदार्थ असू द्या, पापड असू द्या, लोणची असू द्या किंवा हाताने विणलेली बॅग असू द्या, अनेक उत्पादन महाराष्ट्रातील बचत गट बनवतात आणि सदर उत्पादन हे हिमाचल प्रदेश, गोरखपूर किंवा कर्नाटक अशा विविध ग्राहकांपर्यंत आपण आपले उत्पादन ऑनलाईन मार्केटद्वारे पोहोचवतो आहे. मेटा बिझनेस कसा सांभाळावा आणि त्याचे व्यवस्थापन. पॉडकास्ट चॅनल. आधुनिक तंत्रज्ञानामुळे ग्राहकांपर्यंत पोहोचणे सोपे असले तरी ग्राहकांना आवडेल अशी उत्पादने देण्यासाठी किंवा सातत्याने त्यांच्या संपर्कात राहण्यासाठी बचत गटांना इंटरनेटचा वापर करणे अनिवार्य झाले आहे. यासाठी बचत गटांचे स्वतंत्र पॉडकास्ट चॅनल सुरू करून देण्याचे काम संस्था करते. पॉडकास्ट चॅनलच्या माध्यमातून बचत गटातील महिला कशा प्रकारे ते खाद्यपदार्थ तयार करतात हे दाखवून ग्राहकांमधील उत्सुकता टिकवून ठेवता येते. सोबतच या पॉडकास्टच्या माध्यमातून सफल झालेल्या स्त्रियांच्या मुलाखती आणि प्रवास देखील दाखवता येतो आणि ग्राहकांना आकर्षित करता येते. ग्राफिक व कंटेंट बनवण्यास मदत. दुकान व्यवस्थापनास मदत. संपूर्ण देशभरात आणि महाराष्ट्रात बचत गटांनी बनवलेल्या उत्पादनांची स्वतंत्र विक्री केंद्रे किंवा दुकाने सुरू झालेली आहेत. एखाद्या बचत गटाला शहरात किंवा त्यांच्या भागात बचत गटाच्या उत्पादनांचे एखादे दुकान सुरू करावयाचे असल्यास त्या संदर्भात सगळी माहिती आणि मार्गदर्शन ही संस्था करते. बचत गटांना प्रत्येक तालुका लेवलवर, प्रत्येक जिल्हा लेवलवर त्यांचे शॉप स्थापित करून देतो आहे, जेणेकरून त्यांना एक आपल्या जिल्हा लेवलवर, एक तालुका लेवलवर नाबार्डतर्फे, MSRLM तर्फे किंवा महाविमतर्फे जे काही स्कीम्स असतील त्यांच्या थ्रू आम्ही त्यांना शॉप्स उपलब्ध करून देतो आहे, जेणेकरून त्यांना एक जिल्हा स्तरावर एक प्लॅटफॉर्म मिळावा जिथं त्यांच्या वस्तू ऑफलाईनरित्या अवेलेबल असतील. तसेच यानंतर आम्ही फक्त ऑनलाईनरित्या काही उत्पादन असतात की जे फक्त ऑनलाईन विकले नाही जात. 10 रुपयाची वस्तू लोक ऑनलाईन नाही मागवत. बचत गटातले बरेचसे महिला 10, 20, 30 रुपयाच्या गोष्टी ज्या अत्यावश्यक सुविधांमध्ये येतात, अत्यावश्यक लवकर हव्या असतात, जसं की 10 रुपयाचं चिप्स आपण जाऊन घेऊ नाही म्हणजे ऑनलाईन नाही मागू शकत, तर ते गोष्टी आम्ही आमचे स्वतःची डिस्ट्रीब्युशन चेन आहे, सेल्फ डिस्ट्रीब्युशन चेन, ज्यामध्ये आमचे सेल्समन त्या गोष्टी पुण्या, मुंबई, नाशिक अशा आम्ही आता या गोष्टीला सुरुवात केली आणि बचत गटांचे उत्पादन आम्ही ऑफलाईनरित्याही विकतो आहे आणि आमच्या डिस्ट्रीब्युशन चेन थ्रू मेगा सिटीजमध्ये महाराष्ट्रातल्या 4 शहरांमध्ये आम्ही ते पोचवतो आहे आणि याला चांगलंसं यश आहे. आणि आमच्यासोबत बचत गटांना काम करताना एक डेली रोजगार, एक मानधन मिळतं आहे, त्याचा आम्हाला भरपूर असा आनंद आहे. गुगलवर प्रॉडक्ट आणण्याची हमी. बदलत्या काळात बचत गटांचा चेहरा मोहराच बदललेला आहे. यामुळेच त्यांनी तयार केलेली उत्पादने गुगलच्या माध्यमातून जगभरात वितरित होत आहेत. म्हणूनच ही संस्था सुद्धा आपण तयार केलेल्या उत्पादनाला गुगलवर आणण्याची हमी देते. यामुळे बचत गटांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून मदत मिळते. पूर्वी हवी असलेली गोष्ट सहजरित्या उपलब्ध होत नव्हती, मात्र आता इंटरनेटच्या माध्यमातून ती सहज शक्य झाली आहे. याचाच फायदा असंख्य बचत गटांच्या उत्पादनांना होताना दिसतो. कालपर्यंत फक्त घराघरात बनवले जाणारे पदार्थ जसे की पापड, लोणचे आणि काही वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थ बचत गटाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तयार होताना दिसतात आणि ग्राहकांपर्यंत पोहोचतात. या सगळ्या बचत गटांमुळे असंख्य महिला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण आणि सुखी झालेल्या आहेत. महानगरपालिकेचं अनुदान किंवा कर्ज कसं सँक्शनिंग करायचं, ह्या सगळ्या गोष्टी BMC आम्हाला मदत करतेच आहे, पण त्याच्यापुढे आम्हाला एक खूप चांगल्या पद्धतीची मदत म्हणजे SHG शॉप मेड हे एक आमच्यासाठी दालन उभं करून दिलेलं आहे, ज्या आमच्या वस्तू फक्त भारतातच नाही तर भारताच्या बाहेर आमच्या घरापासून कलेक्ट करून त्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचं काम खूप मोठ्या पद्धतीनं करत आहे. आणि SHG शॉप ला लॉन्च करण्याचं काम जसं BMCनं केलेलं आहे, त्या BMCचे तर आम्ही शतशः आभारी आहोत आणि त्याचबरोबर SHG शॉपचे सुद्धा आम्ही खूप खूप आभारी आहोत. स्टॉल किंवा प्रोडक्ट जे जेव्हा तयार केले होते ना, तर त्यावेळेस आम्हाला मार्गदर्शन काहीच नव्हतं.
अगरबत्ती मी बनवायची, पण ती सेल कुठे करायचं, मार्केट कसं कनेक्ट करायचं हे आम्हाला काहीच माहीत नव्हतं. पण SHG मेडमुळे जे सर आम्हाला भेटले, गौरव सर आम्हाला भेटले, तर गौरव सरांनी आम्हाला ब्रँडिंगविषयी माहिती दिली आणि मार्केटमध्ये सेल कसा करायचं, कस्टमर कसे कनेक्ट करायचे आणि वेबसाईट म्हणजे वेबसाईट बनवायची आणि वेबसाईटवर ते ऑनलाईन ऑफलाईन कसे द्यायचे याचं मार्गदर्शन पुरेपूर त्यांनी आम्हाला दिलं. फ्रेश कांचन तेल हे खूप यशस्वी झालं आणि खूप प्रकारचं म्हणजे आम्हाला रिझल्ट पण चांगले मिळाले. जिल्ह्याच्या बाहेर पूर्ण महाराष्ट्रात कसं जाईल त्याच्यामुळे आम्ही तो खूप विचारात होतो आणि त्यानंतर मग आम्हाला SHG मेड या संस्थेने भरपूर सहकार्य केलं आणि त्यांनी डिजिटल मार्केटिंग आणि कॉमर्स अशा प्लॅटफॉर्मवर, ॲमेझॉन अशा प्लॅटफॉर्मवर आमचं प्रोडक्ट्स त्यांनी तिथे ऑनलाईनला विक्रीसाठी ठेवलं आणि बऱ्यापैकी म्हणजे आता खूप चांगल्या पूर्ण महाराष्ट्रातून खूप प्रतिसाद खूप छान मिळतो आहे आणि वार्षिक टर्नओव्हर आमचा जवळपास 8 लाखाचा झालेला आहे. त्याच्या बचत गटाच्या माध्यमातून आमचं मसाला प्रोडक्शन, त्यानंतर हुरडा थालीपीठाचं पीठ हे शिर्डी संस्थान असेल किंवा महालक्ष्मी सरस, भीमतडी जत्रा, पुणे या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जात आहे गेले 15 ते 20 वर्षापासून आणि आज बचत गटाच्या माध्यमातून महिलांना खूप बळकटीकरण मिळत आहे. SHG मेडचे तर खरंच खूप आभार मानते की त्यांच्या माध्यमातून आज महिलांना गगनभरारी बळकटीकरण भेटणार आहे. सोलार डिहायड्रेट युनिट आहे पडसखेड्याला. आम्ही त्या माध्यमातून सर्व मोरिंगा पावडर, अद्रक पावडर, लसूण पावडर, कांदा पावडर वाळून त्यापासून पावडर बनवतो आणि आधी आमची विक्री लिमिटेड प्रमाणात होती आणि थोडासा पॅकेजिंग पण आकर्षक नसल्यामुळे विक्रीसाठी थोडा प्रॉब्लेम येत होता. पण SHG मेडमुळे आम्हाला विक्रीसाठी बाजारपेठ मिळाली, पॅकेजिंग कसं करायचं ते समजलं, आमचा आत्मविश्वास वाढला. मी आकृती महिला बचत गट चालवते आणि त्याच्या थ्रू मी मुलींना आणि महिलांना रोजगार मिळवून देते. आम्ही छान छान गिफ्ट आर्टिकल्स बनवतो, दिवाळीचे तोरण, रांगोळी, वॉल क्लॉक, वॉल हँगिंग, क्रिस्टल फ्लावर्स वगैरे. KMCने आम्हाला खूप सारे स्टॉल्स दिलेत, त्यामुळे आमच्या महिलांना रोजगार वगैरे मिळाला आणि SHG मेडमुळे आम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्म मिळाला आणि त्यामुळे अजूनच आमचा उत्साह वाढला. ऑर्डर्स जशा येत गेल्या तसं आमचं प्रोडक्शन वाढत गेलं, त्यामुळे सगळ्याच महिला आता खूप आनंदी आहेत आणि उत्साहाने काम करत आहेत. तसा हजारामध्ये होता बिझनेस, आता आमचं जवळजवळ टर्नओव्हर 10 ते 15 लाखापर्यंत गेलं आहे. SHG मेडमार्फत आजपर्यंत आम्ही हजारो महिलांना मदत केलेली आहे. सद्यस्थितीमध्ये आमच्या पोर्टलवर 12,375 महिला रजिस्टर आहेत आणि त्यापैकी 650 उद्योगधंदे स्थापन करण्याला आम्ही आजपर्यंत बांधील आहोत. 650 उद्योगधंदे आम्ही व्यवस्थितरित्या स्थापन केलेले आहेत, ज्यामध्ये सोलर ड्रायर असेल किंवा बटर मिल्क बनवणं असेल, त्याचप्रमाणे कोल्ड स्टोरेज असतील, व्हेजिटेबल ड्रायर असतील, असे अनेक उद्योगधंदे आम्ही आजपर्यंत आमच्यामार्फत बचत गटांना स्थापन करून दिलेले आहेत. आमच्यामार्फत ज्या महिलेचा आम्ही उद्योगधंदा स्थापन करून दिला त्या महिलेला माननीय पंतप्रधान यांच्याकडून लखपती दीदी हा अवॉर्ड देखील प्राप्त झालेला आहे, जो भारतातील ज्या वंदना पाटील महिला आहेत त्या आमच्याकडनं प्रशिक्षण घेऊन त्यांचा उद्योगधंदा हा लखपतीपर्यंत पोहोचवला आणि त्या लखपती उद्योगधंद्याला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरस्कारित केले. अशा प्रतिनिधी सन्मान मिळाला हा माझ्या जीवनातला सर्वोच्च आनंदाचा क्षण होता. मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की मला हा पुरस्कार मिळेल, पण SHG मेडचं मार्गदर्शन तसेच उमेद अभियान, NRLM, MSRLM यांच्या सहकार्य आणि मार्गदर्शनामुळे मी इथपर्यंत मजल गाठू शकली आणि आमचे प्रॉडक्ट पण वेगळे होते. आमचं युनिट हे सोलारवर आधारित असून त्यामुळे शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना पण फायदा आहे आणि महिलांना पण गावात रोजगार मिळाला आहे. म्हणून आमच्या प्रॉडक्टला प्राधान्य देण्यात आलं आणि माझी निवड लखपती दीदीसाठी झाली. SHG मेड सारखी संस्था या बचत गटातील महिलांना मार्गदर्शन आणि सोबत देत एक मार्गदर्शक, एक दिशादर्शक आणि आधारस्तंभ बनून उभी आहे आणि कायम राहणार, कारण हेच भविष्य आहे. महाराष्ट्रातील विविध बचत गटांनी बनवलेले वेगवेगळे पदार्थ हे महाराष्ट्रातच नव्हे देशाविदेशात विकले जावे, हेच SHG मेडचे ध्येय आहे आणि ते ध्येय घेऊन आम्ही कार्यरत आहोत. SHG मेड, उत्पादन तुमचे, सहकार्य आमचे.